आज विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनामा प्रकाशन सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना आमदार सतेज पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष किती संवेदनहीन आहेत हे त्यांच्या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरून राज्याला दिसलं असल्याचं सांगितलं. आपल्यावर होत असलेल्या आरोपांसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याला विष पचवायची सवय झाली आहे असं सांगितलं होतं. त्यालाही आमदार सतेज पाटील यांनी उत्तर दिलंय. नाही, आता आमच्या पक्षाबद्दल त्यांनी बोलण्याची आवश्यकता नाही. आमच्या प्रदेशाध्यक्षांना सगळ्या महाराष्ट्रातले काँग्रेसजन सिरियसली घेतात. तुमच्या प्रदेशाध्यक्षांना तुम्हाला सिरियसली घ्यावं लागलं नाही असं वक्तव्य काल तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं. म्हणजे किती तुमचे प्रदेशाध्यक्ष नॉन सिरियस आणि संवेदनाहीन आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेनं विलासराव देशमुख साहेबांच्या वक्तव्यावरून या ठिकाणी बोललेलं आहे. यावेळी दौलतनगरमधील कालच्या जळीत दुर्घटनेवेळी अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाला पोहोचण्यात अडचणी निर्माण झाल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार सतेज पाटील यांनी आपण पालकमंत्री असताना महापालिकेला 4 फायर फायटर दुचाकी दिल्या होत्या, त्या कुठे आहेत असा सवाल केला. मी पालकमंत्री असताना मोटरसायकल घेतल्या होत्या आम्ही ह्याच्यासाठी फायर फायटिंगसाठी. त्या काल का गेल्या नाहीत मला माहीत नाही, चौकशी करावी लागेल. कारण की 4 किंवा 5 मोटरसायकल मी फायर फायटिंगच्या घेतल्या होत्या, ज्याच्यावर सगळं आहे. म्हणजे जिथं गल्ली बोळात जिथं जुनी वस्ती आहे तिथं गाडी जाऊ शकत नाही, तिथं फायर फायटिंगची मोटरसायकल जावी अशी आम्ही घेतलेले आहेत. काल गेल्या का नाही मला माहीत नाही. गेले वर्षभर राज्यात महायुतीचं सरकार आहे, मग त्यांनी कोल्हापूर शहरासाठी काय केलं अशी विचारणा देखील आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केली.